तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 2 गावांमध्ये एका वडाच्या झाडावरून मोठा वाद सुरू आहे। दोन्ही गावच्या सीमेवर असलेले हे झाड तोडावं अशी एका गावाची मागणी आहे, पण दुसऱ्या गावातले गावकरी 150 वर्ष जुन्या झाडाला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत। ही गावं नेमकी कोणती आहेत आणि हा वाद नेमका काय आहे जाणून घेऊया। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील मजेरेवाडी आणि बस्तवाड या 2 गावादरम्यान असलेल्या तिहेरी रस्त्यावर असलेलं हे वडाचं झाड। मात्र याच झाडावरनं मजेरेवाडी आणि बस्तवाड या 2 गावांमध्ये मोठा वाद पेटलाय। काय एवढं काय गडबड लागली तुम्हाला? 2 दिवस थांबायला? 2 दिवस फक्त येऊ द्या। सोमवारी पण 2 दिवसांनी आम्ही उद्या आजच्या संध्याकाळी गावातल्या सगळ्या ऐका 2 मिनिट आज आम्ही गावात बसतो, सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो, कारण ज्याच्याशी आमचे भावना जोडलेले आहेत हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं, आता पण ते सांगतो, चर्चा करतो। बस्तवाड ग्रामस्थांचा दावा आहे की या झाडामुळे वळणावरची वाहनं दिसत नाहीत आणि त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडलेत। आम्हाला हे पण कळतं ऍक्सिडेंट होऊ शकतो, तक्रार होऊ शकते, लोकांची अडचणी आहेत, होऊ शकतात। सार्वजनिक बांधकाम विभागानं हे झाड तोडण्याचं ठरवलं, पण गावाची परंपरा आणि दसरा उत्सवाशी संबंधित असलेलं 150 ते 200 वर्षांचं हे झाड तोडण्यास मजेरेवाडी ग्रामस्थांनी मात्र विरोध केला। त्या पत्रात 2026 10 ऑक्टोबर 2026 चा कागद तुम्ही आणून आता झाड तोडायला लागलाय। 10/10/26 ला पत्र कोणीतरी तिकडे तक्रार केली आहे, त्याच्या अनुषंगाने म्हणजे तक्रार व्हायची आम्हाला झाड तोडायची परवानगी घेऊन येत आहे तुम्ही। ते पत्र 2 दिवस चव्हाण साहेब 2 दिवस आम्ही सगळ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पोलीस कार्यालय सगळ्यांचा आम्ही आदर करतोय। आम्ही स्वतःहून सांगतोय तुम्हाला माहिती घ्या आणि वर्ण निधी फक्त तुम्हाला स्पीड ब्रेकर करा आणि हे करा म्हणलो तो आगा म्हणलो तो किती वर्षांनी तुम्ही आकला फक्त 2 दिवस। दोन्ही गावांमधला हा वाद चिघळत असल्याचं पाहून कुरुंदवाड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। सध्या पोलीस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात असली तरी सुरक्षा की परंपरा या पेचात सध्या प्रशासन अडकलंय। पोलिसांनी दोन्ही गावातल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि त्या दोन्ही गावातील नागरिकांना हे सगळं प्रकरण आहे ते समजून सांगितलेलं आहे, कारण जे संबंधित झाड त्या ठिकाणी उभा आहे ते रस्त्याच्या अगदी कडेला आहे आणि त्याचा जो काही वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता आणि त्या म्हणूनच PWD विभागाने या सगळ्या संदर्भातल्या ज्या परवानग्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच हे झाड आहे ते काढलं जाणार आहे। आता सोमवारी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रसंग उद्भवतो हे पाहणं खूप महत्वाचं असेल। ज्या वडाच्या झाडावरनं हा वाद निर्माण झालाय हे झाड वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करतं असं सार्वजनिक बांधकाम विभागानं मान्य केलंय। त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्याही घेतल्या, पण आता दोन्ही गावांमधील गावकऱ्यांचं समाधान करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झाडाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विरोध करायचा किंवा विनाकारण नको आजच करणार म्हणून बसणार नाही, निष्कर्ष आमच्याकडे। विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।